दंडवत हो. आजच्या सत्रामध्ये आचार्याचं 270 क्रमांकाचं वचन या ठिकाणी श्रवण करत आहोत. कवाडाचा देवळी न बैसावे, आधीचं वचन झालं स्त्रिया सजन विजन होवावे, म्हणजे विजन स्थळ जे आहे हे स्वामींनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. परंतु मुक्काम जर का करायचा असेल तर मग कुठे करायचा? एरवी विजनाला आपण कुठेही बसू शकतो, जनलोक जिकडे आहेत दिसतात वगैरे, परंतु मुक्कामाचं ठिकाण हे थोडं वेगळंच असणार आहे. मुक्काम कुठे करायचा किंवा कुठे नाही करायचा त्याविषयी काही दक्षता घ्यायची ना. कवाडाचा देवळी न बैसावे, म्हणजे विजनासाठी सुद्धा हे वचन लागू होतं की कवाडाचं देऊळ असेल तर त्या ठिकाणी विजनाला बसायचं नाही. दुसरी शंका देऊया, सजन विजन होवावे असं सांगितलेलं आहे, तर मग हे ठिकाण सोडता अजून दुसऱ्या कुठल्या ठिकाणी बसता येईल का विजनासाठी? न किंवा कुठलं ठिकाण टाळावं? सजन विजन व्हावं, परंतु मग कुठलं ठिकाण टाळावं बरं? कुठे विजनाला बसू नये ना. कवाडाच्या देवळी न बैसावे, कवाडाचं देऊळ असेल म्हणजे लक्षात घ्या की देऊळ असतं, काही देऊळ ते चारी भिंती असतात, त्याला एका बाजूला दरवाजा आहे, आणि काही मंदिर असे असतात की फक्त वरून त्यांना ते सभागृहाचं छत आहे, वांचून त्याला कुठल्याही प्रकारच्या भिंती नाही आहेत. जसं आता इथे आहे ना, या टेरेसला कुठेच भिंत नाही आहे, हे सगळं चारी बाजूनी उघड आहे. तशा प्रकारचे काही मंदिर असतात. मग कुठे बसावं बरं ना. कवाडाचं देऊळ म्हणजे या देवळाला कवाड नाही, म्हणजे कवाड नाहीये म्हणजे भिंती सुद्धा नाही आहेत त्याला. असं जे देऊळ आहे अशाच देवळाच्या ठिकाणी जर का विजनाला बसायचं झालं तर बसायचं. आणि ते देऊळ पण कसं आहे, जिथे भजन पूजन सुरू नाही, देवता त्या ठिकाणची भंगलेली आहे, पूजन त्या ठिकाणचं खंडित झालेलं आहे, अशाच ठिकाणचं आहे. नाही तर एरवी देऊळ म्हणजे काय झालं, नपाळत झालं. राजस तामस ठिकाणी बसायला नाही सांगितलं देवाने. मग ते देऊळ जे आहे ते नपाळत्याचं जरी असलं तरी तिथली पूजा बंद असल्यामुळे तिथलं देवता अधिष्ठान जे आहे ते निघून जात असतं. जर का रोज त्या ठिकाणी पूजा होत असेल आणि जर का पूजन बंद केलं तर 3 दिवस ती देवता काय करते, वाट बघते. 3 दिवस जर का पूजन नाही झालं तर ती देवता तिथून निघून जात असते. जर का आठवड्याला एकदा पूजन होत असेल आणि पूजन बंद केलं तर 3 आठवडे ती देवता वाट बघते. महिन्यातनं एकदा पूजन होत असेल तर 3 महिने वाट बघणार. एका वर्षातनं एकदा पूजा होत असेल तर 3 वर्ष वाट बघणार ते सामर्थ्य. आणि 12 वर्षातनं एकदा होत असेल तर कोकणामध्ये एक ठिकाण आहे, तिकडे 12 वर्षांनी तिथे ती गंगा येत असते बरोबर. तर तिथे 12 वर्षांनी पूजन असतं. तिथलं पूजन बंद केलं तर ते कधी 36 वर्षापर्यंत ते वाढ बघेल, असा निर्णय महानुभाव पंथामध्ये दिल्या जात असतो. तर अशा ठिकाणी जे नपाळत्याचं ठिकाण आहे, जिथे भजन पूजन घडतं, त्या ठिकाणी साधकाने जाऊ नये, बसू नये, काही खानपान करू नये. भिक्षेसाठी जेव्हा जातात तेव्हा ते गाव नपाळत्याचं का हे आधी तपासलं जातं. भिक्षा घेऊन ज्या ठिकाणी भोजन करायचं आहे त्या शेतामध्ये वगैरे, रानामध्ये, तिथे नपाळता आहे का वगैरे ते बघितलं जातं. आणि नपाळता नसेल तरच मग तिथे भोजन केलं जातं. किंवा विजनाला बसायचं असेल तर तिथे सुद्धा काही नपाळता वगैरे असेल तर ते त्याच्यातल्या त्यात ते नपाळता किती कसं काय त्यानुसार त्याचं पालन जे आहे ते करायचं असतं आणि त्या ठिकाणी बसायचं नसतं. तशा पद्धतीने स्त्रियांनी सजन विजन ठिकाणी बसून कुठल्या स्थानी बैसू नये बा. ना कवाडाचा देवळी न बैसावे, कवाडाचं देऊळ जे असेल
त्या ठिकाणी ज्या देवळाला आवरण आहे, आच्छादन आहे, बंदिस्त आहे जे देऊळ, त्या ठिकाणी बसायचं नाही. आता ही व्यवस्था सांगतात की कपाट देऊळ म्हणजे चौभुजी उघडे. इथे सांगितलं कवाडाच्या देवळी बसू नये. मग येणेकरून काय सांगितलं बरं? कवाडाच्या देऊळ बसू नये याचा पालटाने अर्थ काय झाला ना? कपाट देऊळ म्हणजे ज्या दरवाजाला, ज्या देवळाला कपाट म्हणजे दरवाजा वगैरे असं काय आहे, बंदिस्तता जी आहे ते सोडून चौभुजी उघडे म्हणजे चारही बाजूने जे उघडं देऊळ आहे, ज्याला भिंतींचं आवरण आच्छादन नाही, असं जे काही देऊळ असेल त्या देवळामध्ये विजनाला किंवा त्या ठिकाणी मुक्काम जरी असेल वगैरे, मुळात म्हणजे ते देऊळ जे आहे स्त्रियांसाठी तर मुक्कामाचे ठिकाण जी जागा आहे ती वेगळी आहे, गावाच्या बाहेर वगैरे असं नाही. पुढे तो विषय येणारच आहे की कुठे मुक्काम करायचा, कसा मुक्काम करायचा आहे. पण एरवी विजनाला बसायचं असेल वगैरे तर कवाडाचं देऊळ नको. चौभुजी उघडे एरवी आपण आणि का तेही देवळा ही अंत न देखी जाईल की. कवाडाच्या देऊळीच का नाही बसायचं बरं? किंवा चौभुजी जी उघडे देऊळ आहे तिथे का बसावं बरं? काय कारण त्याचं? एरवी म्हणजे जर का त्याला दरवाजा असेल तर आपण आणि का तेही देवळा ही अंत न देखी जाईल की, म्हणजे आपल्या आधीच देवळात आधी कोणी येऊन बसलेला असेल, म्हणजे स्त्री मुक्काम करणार आहे किंवा थांबणार आहे, विजन करणार आहे, आणि त्या ठिकाणी आधीच एखादा पुरुष व्यक्ती आतमध्ये बसलेला असेल तर. आणि आधीच्या देवळामध्ये काय आहे की बंदिस्त देऊळ असेल तर त्याच्यामध्ये काळोख हा असणारच आहे. गाभाऱ्यामध्ये अजून काळोख असतो, म्हणून गाभाऱ्यामध्ये जो 24 तास दिवा जाळला जातो त्याचं कारण ते आहे बरं का. ते काय देवतेसाठी तो दिवा जाळलेला नसतो, तिथे आतमध्ये काळोख असतो. आतमध्ये गेल्यानंतर तो उजेड असावा, त्या दिवेच्या उजेडामध्ये त्या देवतेचं दर्शन घेतलं जातं. म्हणजे थोडक्यात बघितलं तुम्ही तर काही जे पुरातत्व विभागात जे काही मंदिरं येतात किंवा लेणी आपण बघितली असेल वेरूळची, तर तिथे काळोख आपल्याला जास्त जाणवतो. म्हणून आमचे जानोपाध्याय म्हणतात ना की बाईसांनी जर का त्या दिव्याची वात जर का ज्योत मोठी केली तर काय होईल की स्वामींचं श्रीमुख मला बघता येईल, कारण की तिथेही तो काळोख आहे. आणि म्हणून इथे सांगतात की त्या आपण जाण्याआधी जर का तिथे कोणी पुरुष व्यक्ती कोणी जर का तिथे असेल तर काय होईल, घातपात होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून ते आपल्याला आधी आलेले ते लक्षात येणार नाहीत. आणि जर का उघडं देऊळ असेल सगळं तर तिथलं सगळ्याच गोष्टी आपल्याला साठी पारदर्शक असणार आहेत, समोरासमोर सगळं दिसणार आहे, कोण आहे की नाही आहे हे लगेच लक्षात येणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी अशा कवाड असलेल्या देवळामध्ये विजनादीसाठी वगैरे स्त्रियांनी जाऊ नये. तैसेची बाई असी झाड, आता कवाडाच्या देवळीच बसायचं नाही का न? तैसेची म्हणजे बाई असी झाड म्हणजे जसं एकांतातलं झाड असेल, म्हणजे सजन विजन ह्या वचनामध्ये हा विषय येऊन गेलेला आहे. तर तोच न्याय इथे परत सांगतात आपल्याला की तैसेची बाई असी झाड म्हणजे एकांतामध्ये लांब रानामध्ये झाड असेल एखादं तर तिथे त्यांनी बसू नये, लांब जाऊ नये. स्त्रियांनी बसायचं कुठे? गावाच्या कडेलाच, लोकांना आपण दिसलो पाहिजे वगैरे अशा प्रकारे. एकदम एकांतामध्ये वगैरे पुरुष व्यक्ती असेल तर ते जाऊ शकतात, परंतु त्यांच्यासाठी पण काही धोक्याची स्थळं असतील, वाघा सापाची जर का तिकडे अस्तित्व असेल तर त्या ठिकाणी मग जायचं नाही. चोरांचं जर का तिथे काही वास्तव्य असेल असं कळालं तर त्या ठिकाणी त्या भागात जाऊ नये, पुरुष व्यक्तीने सुद्धा. आणि स्त्रियांनी तर अजून काळजी थोडीशी घेतलीच पाहिजे. का ओसरीये, एकांत झाड सांगितलं नाही का बरं ना? का ओसरीये म्हणजे साधा संताची ओसरीये बिढार कीजे असं स्वामींनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्या वचनाचं प्रमाण म्हणून जास्त एकांतात जायचं नाही. मुक्काम जरी करायचा असेल
तर कुणाच्या तरी ओसरीला केला गेला पाहिजे, कुणाच्या तरी पडवीला मुक्कामी थांबलं पाहिजे. आणि ते लोक पण कसे पाहिजेत, साधा संताची, म्हणजे साधारण सामान्य लोक ते असले पाहिजेत, चांगल्या प्रकारची लोक असली पाहिजेत. अशा प्रकारे तिथे सांगतात की बाईयासी झाड का ओसरी. तर हे व्यवस्था कुठल्या काळची आहे बरं ना, पावसाळा ही वेळ कधी येणार, कवाडाचा देऊळ किंवा भिंतींच्या देवळी आपल्याला थांबायची वेळ कधी येऊ शकते, जेव्हा पावसाळा असेल आणि हिवाळा असणार आहे. त्या काळचा हिवाळा आत्ताच्या हिवाळ्यापेक्षा अजून चांगल्या पटीने जास्त असणार आहे. तर मग अशाच वेळेला एरवी तर उन्हाळ्यामध्ये असं काही आवश्यकता पडत नाही, आत्ता इथे भिंत पाहिजे अशातला आपल्याला काही गरज नाही पडत. पण आता पाऊस सुरू झाला तर आपल्याला वाटेल थोडी भिंत वगैरे पाहिजे होती इकडे. म्हणजे त्या भिंतीचा जो काही आवश्यकता आहे, कवाडाची आवश्यकता तेव्हाच भासू शकते आणि तेव्हाच आपण जाऊ शकतो जेव्हा पावसाळा किंवा हिवाळा असेल. त्याच वेळेला ही आपल्याला आवश्यकता भासेल. परंतु त्यावेळीही सुद्धा स्वामी सांगतात की तिथे कवाडाच्या देवळी न बैसावे. दोघी बाह्या वांचुनी सांगातची नाही. अजून दोष चुकवण्यासाठी स्त्रियांनी अजून कुठली काळजी घ्यावी बरं, किंवा आटन जे सांगितलेलं आहे, विजन जे सांगितलेलं आहे, जसं पुरुषासारखं एकला विजया हे वचन स्त्रीला सुद्धा लागू होतं का, एकट्यानेच त्यांनी आटन विजन वगैरे करावं का. न दोघी बाह्या वांचुनी सांगातची नाही, म्हणजे सांगात असला पाहिजे आणि कमीत कमी 2 बाया सोबत असल्याच पाहिजे, वृद्ध असतील तर. आणि जर का तरुण असतील तर 4 बाया 4 बाया असल्या पाहिजे. जर का एक बाई भिक्षेला गेली तिच्यासोबत दुसरी बाई भिक्षेला जाणार, एक बाई बिढारी थांबली म्हणजे विजनाला असेल तर दुसरी बाई तिच्यासोबत विजनाला असली पाहिजे. एक तर 4ही सोबत विजनाला जातील, 4घी सोबत भिक्षेला जातील, 4घी सोबत आटन करतील आणि एकाला एक जोडीदार, म्हणजे कोणी भिक्षेला जात आहे तर त्यांच्यासोबत एकासोबत एक जण कोणतरी असणं गरजेचं आहे. म्हणजे ही दक्षता जी आहे ही प्रत्येक स्त्रीने जे आहे, आचरणवंत स्त्री आहे किंवा व्यवहारातली जरी स्त्री आहे, त्यांनी सुद्धा एवढी काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपल्याकडनं कुठलाही अप्रयत्न होता कामा नये. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला चोराधिकांची संभावना वाटते किंवा असं काहीतरी भीतीदायक असेल तर त्यावेळेला तिथे तुम्ही स्वतः दक्षता घेणं गरजेचं आहे. आणि त्या दक्षतेतूनच स्वामी आमचे काय सांगतात की एकटी स्त्री अशा रात्री अपरात्री तिला त्या ठिकाणी विहिरीकडे त्यांनी पाठवलेलं होतं दादोसांनी. स्वामींनी त्यांना शिक्षा पण केलं. एकट्या स्त्रीला तुम्ही अशा रात्री अपरात्री पाठवता पाण्याला वगैरे, म्हणजे हे योग्य नाही. अशा वेळेला त्यांनी थोडी दक्षता घेतली पाहिजे होती की दादोसांनी. परंतु अशा वेळेला स्त्रियांनी सुद्धा तेवढी स्वतः दक्षता घेतली पाहिजे, फक्त देवाच्या नावावर चालायचं नाही. तर दायंबांनाही स्वामींनी सांगितलं की नाही, ते म्हटले आम्ही स्वामींचे. तर स्वामींचे जरी असते तर स्वामी काय म्हणतात, त्यांच्यासाठी पण ज्या काही सिद्ध्या वगैरे असतात त्याच्या पण पूर्तता जी आहे, स्वामींचाच मनोधर्म आहे, सृष्टीची व्यवस्था आहे ती. म्हणून ज्याचं कार्य तो करणार आहे आणि मग आपण सुद्धा काय करायचं, त्यांचा जो काही भाग असेल, त्यांचा जो काही दोष असेल तो टाळून आपण पुढे चालायचं आहे. याच्यामध्ये जर का आपल्याकडनं काही अदक्षता झाली तर मग त्याचा दोष आपल्याला लागणार आहे. आणि म्हणून ही दक्षता निश्चितपणे घेतल्या गेली पाहिजे. यामध्ये आपण आचार्याचं 272 क्रमांकाचं 270 क्रमांकाचं वचन या ठिकाणी श्रवण केलेलं आहे. आचार्याचं पुढचं वचन आहे तर 271 क्रमांकाचं, समयस्थानी न बैसावे. समयस्थान कशाला म्हणतात, ज्या ठिकाणी एकाच वेळेला सगळे गावातले लोक येऊन बसतात. जसं असतं ना, गावामध्ये एक पार असतो, त्या पारावर सगळे लोक येऊन त्या विशिष्ट वेळातच बसतात. एरवी तो एक वेळ निघून गेला की जे ते आपापल्या
ठिकाणी जातात. तर अशा ठिकाणी सुद्धा समयस्थानी न बैसावे, सजन विजन व्हावे सांगितलं. तर मग जिथे अधिक जन लोक आहेत तिथे जवळ जाऊनच बसायचं का? म्हणजे त्यांच्या एकदम त्या गर्दीच्या जवळ जाऊन बसायचं का? किंवा कवाडाच्या देवळी बसू नये, मग जो मोकळा पार वगैरे असतो गावाच्या ठिकाणी तिथे जाऊन बसायचं का? ना समयस्थानी न बैसावे, म्हणजे असं जे ठिकाण असतं ते निश्चितच लोकांच्या, गावातल्या लोकांचं जमण्याचं ठिकाण असतं, म्हणून त्या ठिकाणी जाऊन बसायचं नाही. याची प्रकरण वशाची लीळा उत्तरार्ध 269 क्रमांकाची आपण पाहिलेली आहे. म्हणून सांगतात की समयस्थानी न बैसावे, म्हणजे दिवसातील ठराविक वेळी जिथे अनेक लोक येऊन बसतात तिथे स्त्री साधकाने बसू नये आणि पुरुष साधकाने सुद्धा बसू नये. समय जेथ मिळे समय स्थान, आता हे आपल्यासाठी शब्द नवीनच आहे. समयस्थानी, समयस्थान आपल्याला काय कळणार आहे? मग ते समयस्थान या शब्दाचा काय अर्थ होतो न? समय जेथ मिळे म्हणजे एका विशिष्ट वेळेला सगळे लोक ज्या ठिकाणी येऊन बसतात आणि तिथे काय करतात? धर्मवार्ता की अन्य वार्ता? म्हणजे त्याला अन्य वार्ता करतात म्हणून त्याला काय म्हणतात? पार म्हणतात, है ना? आता आपण इथे येऊन जर का अन्य वार्ता केली तर काय होईल? हे पण मंदिरात केली तर, मंदिरात आपण जातो तिथे धर्मवार्ताच करायची असते, तिथे जाऊन आपण तेच केलं तर ते गावातला तो पार काय आणि मंदिर काय एकूण एकच झालं. जे अन्य देऊळ असतात ना त्यांची परिस्थिती अशी आहे की त्या देवळामध्ये बसून लोक पत्ते खेळतात. म्हणजे काय उपयोग करतायत त्या गोष्टीचा, त्या वास्तूचा? त्याचं पावित्र्य आपण राखलं पाहिजे. आणि ज्या ठिकाणी असं पावित्र्य नाही आहे त्या ठिकाणी आपण जायचं नाही, बसायचं नाही. धर्म करण्यासाठी जाल तर तिथलंच अधर्म आपल्याला लागू होऊन जाईल, धर्म आपल्या बाजूलाच राहील. मळीनत्व त्या ठिकाणचं जे आहे, तिथली बडबड असेल, बोलणं असेल. आता काय होतं माहितीये का की तुम्ही जेव्हा अन्य वार्ता करता आणि तुमच्या बाजूला एखादीच व्यक्ती कोणतरी गाठी घेऊन बसलेली असते, त्यांचं स्मरणच होत नाही, त्या व्यक्तीला किती त्रास होत असेल, त्या व्यक्तीचा त्रासाचा देवाला किती त्रास होत असेल, आणि वरून आपण अन्य वार्ता पण करतो त्याचाही देवाला त्रास होत असेल. म्हणजे कुठल्याच प्रकारे आपण आज्ञा पालन तर करत नाही, पण कोणतरी स्मरण करतंय त्याच्याही स्मरणाचा भंग आपण करतो आहोत. म्हणून निरूपण स्थळ जे आहे, मंदिर आहे, आश्रम आहे, त्याचं असं समयस्थान होऊ द्यायचं नाही. हेही आपलं समयस्थानच आहे का विशिष्ट वेळेला आपण या ठिकाणी येतो आहोत, पण त्या ठिकाणची आहे ती अन्य वार्ता आहे आणि या ठिकाणी काय आहे की धर्मवार्ता आहे. म्हणून त्या समय म्हणजे ती जी काही वेळ आहे ती वेळ तर आपण साधतोय, पण त्या वेळेचं जे मूल्य आहे, त्या वेळेमध्ये जे मूल्य तयार होत आहे, निर्मित होत आहे, ते सुद्धा आपण साधलं पाहिजे. आणि त्या जागेचं आणि त्या स्वामींच्या वचनाचं मूल्य जे आहे ते आपल्याला राखता आलं पाहिजे. येते देखुनी वस्ती कारुवे येती. आता तिथे जर का बसलो तर काय होईल बरं? कारण जरी तिथे लोक येतात तर ते घरदारवालेच लोक येतात, सगळे गावातलेच लोक आहेत, चांगले लोक आहेत. मग तिथे बसलं तर काय होईल बरं? न येते देखुनी, कदाचित स्त्री व्यक्तीला तिथे बसलेलं बघून वस्ती कारुवे येती, म्हणजे लोक तिथेच येऊन बसतील. किंवा भिक्षुकाच्या बाबतीत पण आपण जर का बघितलं, वचन स्त्रियांची चालू आहे, मी भिक्षुकांवर पण बसवतोय की कदाचित साधू व्यक्ती कोणी असेल तर त्यांना त्रास देण्यासाठी लोक मुद्दामून तिथे उपस्थित होतात बरं का. काही मुद्दामून काही बोलतात, मग ते भिक्षुक जरी असले तरी त्यांनाही त्याचा त्रास होत असतो. आणि वस्ती कारुवे येते म्हणजे गावातले लोक येतील. पासी बैसती म्हणजे अंतर काही जास्त नसणार आहे, जवळच ते पण बसतील. परते सरात म्हणू नये, तुम्ही त्यांना म्हणू शकता का थोडं बाजूला सरका म्हणून, आम्ही विजनाला बसलेलो आहोत, असं म्हणता येणार नाही. पुरुष व्यक्ती सगळे जर का बसले असतील तर स्त्री व्यक्तीला सुद्धा तिथे काय होणार आहे, थोडस योग्य वाटणार नाही त्यांना बसायला, मानसिक दृष्ट्या त्यांना त्रास होईल. आणि पुरुष व्यक्ती भिक्षुक जरी असले तरी ते सुद्धा त्यांना म्हणू शकत नाही की थोडे बाजूला सरका, आपण त्यांच्या गावात आलेलो आहोत, ती जागा त्यांची रोजची,
आपण काय करायचं आहे, जसं वस्त्रांच्या बाबतीत आमच्या स्वामींनी उपेक्षिलेलं वस्त्र सांगितलेलं आहे, तसं जागा पण अशीच शोधायची जिथे कोणी बसत नाही. जी जागा कोणाची नाही बसण्याची तिकडे आपण बसावं. आणि त्यांना आपण परते सरातो म्हणू नये असं काही म्हणता येत नाही. काजे समयो म्हणून का म्हणता येत नाही, का ती त्यांची वेळ आहे. एखाद्या ठिकाणी आठवडे बाजार भरतो तिथे आपण जाऊन बसलो विजनानंतर आणि ते लोक आले तर त्यांना म्हणता येतं का इथे बाजार नका लावू? का नाही म्हणता येणार? काजे समयो म्हणून, कारण की तो त्यांचा दिवस आहे, ती वेळ त्यांची, त्या काळातली ती वेळ त्यांची आहे. मग अशा वेळेला आपण सजन विजन होवावे म्हणजे त्याचं एक विशिष्ट अंतर राखावं, हे या वचनातनं सजन विजन होवावे हे असताना हे वचन का सांगितलं? कारण की जन लोकांच्या संपर्कात म्हणजे त्यांना आपण दिसलो पाहिजे, आपण त्यांना दिसलो पाहिजे, आपल्याला ते दिसले पाहिजेत. म्हणजे एवढ्या जवळ बसायचं का? सांगतात समयस्थानी न बैसावे, म्हणजे लोकांच्या एकदम त्या गर्दीच्या जवळ जाऊन बसायचं नाही त्याच्यामध्ये, आणि गर्दीमध्ये आणि आपल्यामध्ये अंतर असणं तेवढंच गरजेचं आहे. हे या वचनातनं स्वामींनी आपल्याला सांगितलं. आजच्या सत्रामध्ये आपण आचाराचं 270 आणि 271 क्रमांकाचे असे 2 वचनांवर श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.